यानंतरची बातमी मुंबईतल्या एका दुर्घटनेसंदर्भातली। मुलुंडमधील एलबीएस मार्गावरील मेट्रोचा स्लॅब कोसळल्यानं दुर्दैवानं दोघांचा मृत्यू झाला। दरम्यान या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। तसंच ज्यांच्याही निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। मुलुंडमध्ये एलबीएस मार्गावरील मेट्रोचा गर्डर कोसळला। दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 3 जण जखमी। उच्चस्तरीय चौकशीसाठी समितीची स्थापना। मुलुंडमध्ये मेट्रोचा गर्डर कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले। मुलुंडमधील एलबीएस जवळच्या मेट्रो रुळावरचा गर्डर कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे। त्यामुळे या निष्काळजीपणाला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। या प्रकरणात एमएमआरडीचे संचालक बसवराज एम भद्रगोंडा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे। तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। मुलुंड इथं मुंबई मेट्रोचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंटच्या पिलरचा भाग कोसळला। मुलुंड पश्चिम मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी समोर मेट्रोचं बांधकाम सुरू असताना दुर्घटना घडली आहे। दुपारी 12:15 वाजता ही दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून राज्य सरकारकडून वैद्यकीय मदत पुरवली जाणार आहे। मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत करण्यात येणार आहे। हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे, यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल। अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती। याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल। मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुलुंड मेट्रो दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे। अपघाताची माहिती मिळताच तावडेंनी या ठिकाणी तातडीनं दाखल होत पाहणी केली। मेट्रोच्या कामात 100% निष्काळजीपणा दिसत असून दोषींवर कारवाई होणार असल्याचं रितू तावडेंनी म्हटलंय। तर राज्यात निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप शशिकांत शिंदेंनी केलाय। कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणीही शशिकांत शिंदेंनी केली आहे। 100% निष्काळजीपणा आहे। आम्ही हे करतच नाही। हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय। जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। तरी सुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की कळवतो। आता ज्या घटना घडतात याची काळजी घेणं त्या डिपार्टमेंटचं, त्या कंपन्यांचं, कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं मेट्रोचं काम असताना स्लॅब पडलेले आहेत। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेन पडल्या, अशा बऱ्याच अपघात झालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे अपघात झाल्यानंतर ती प्रिकॉशन घ्यायची, काळजी करण्याची गरज त्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टर आणि त्या कंपन्यांची आहे। जर तशा प्रकारची झाली नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे जखमी झाले किंवा ज्यांना त्यांना सरकारने मदत करावी। दरम्यान ज्यावेळी ही घटना घडली त्याच्या काही तासानंतर मेट्रो अधिकाऱ्यांनी घटनास्थळाहून थेट पळ काढला। आपण स्थानिक रहिवासी असल्याचं सांगत अधिकाऱ्यांना कॅमेऱ्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला। कोणतीही प्रतिक्रिया न देता अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतलाय। काय झालं, कशामुळे ही घटना घडली? पोलीसवाले तुम्ही मेट्रोचे हे आहात ना कर्मचारी? मग मैं ऐसा ही पासर भाई। मेट्रोनं जे आहे, मेट्रोनं ज्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होत्या त्या प्रिकॉशन घेतलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे एका माणसाला जीव गमवावा लागला। तुम्ही तुमची जबाबदारी मान्य करत नाही आहात का? तुमची जबाबदारी नाही का? एका माणसाला जीव गमवावा लागतो। 120 फोटो स्थानिक आमदार पाठवतात आणि तुम्ही बघत नाही। तुमची जबाबदारी नाही काही? काय तुमची प्रतिक्रिया सांगा, तुमची प्रतिक्रिया सांगा फक्त। तुमची जबाबदारी नाही का? एका माणसाला जीव गेलाय, तुम्ही उत्तर
तुम्हाला लोकांना उत्तरं द्यावी लागतील. एक रिएक्शन तो तुमची प्रतिक्रिया सांगत का? मेट्रो को ऑफिस करे भगा के लेके जा रहे हैं. नाही फक्त त्यांना सांगतो की प्रतिक्रिया द्यायला बसवलं तर काय त्याला याआधीच संबंधित कामाची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली होती. मात्र तरीही मेट्रो प्रशासनानं निष्काळजीपणा दाखवला आणि या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जातोय. तर दुसरीकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलाय. अमोल पेडणेकरसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुलुंड.